गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मेरा नाम सिद्धि दीपाली शंकर पाटिल। मैं आज आपको एक स्पीच बोल के दिखाने वाली हूँ। उसका नाम है मी सावित्रीबाई बोलते। ध्यान नाही, विद्या नाही, ती खेड्याची गुणी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास म्हणावं घटावं का? ओळखलात का? म्या सावित्री ज्योतिबा फुले बोलतात। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी नेवसेची कन्या। अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं। आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो माणूस साधा सुद्धा माणूस नाही, तर आपल्या जगाला ऊर्जा देणारा एक रांची सूर्यच आहे। त्या काळी बाईंना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती, पण बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातली माणसं, स्त्री पुरुष, उच्च नीच असे लई भेदभाव होते। पण ह्या सर्वांवर एकच उपाय होता, उच्च शिक्षणाचा ध्यासा एकच गोष्ट ज्योतिरावांच्या मनात होता। ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करीत असताना फराडावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाला, मिस्टर पे, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड हाऊस बी एज्युकेटेड। तुम्ही माणसं आम्हा घराबाहेरच पडू देत नाही। सो बॅड मिस्टर फुले। झालं ते आले, पाटी पेन्सिल घेऊन आले माझ्याकडे आणि म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार। झाला माझा अभ्यास चालू। काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बेकबे, बेदोन चार, बेत्रिक्षा, हास ध्यास मी लिहायला शिकते, हास ध्यास मी वाचायला शिकते। आणि 1 जानेवारी 1848 ला आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली महिला शिक्षिका झाली। म्हणूनच म्हणते, मुलीला वाचवा, मुलीला शिकवा। आणि कारण एक मुलगा शिकला तर एकटाच शहाणा होतो, आणि एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराला शहाणे बनवतो। म्हणूनच मुलीला शिकवा। धन्यवाद।